नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 जानेवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील आजच्या दिवसासाठीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला प्रथमच इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पेंच व्याघ्र प्रकल्प। तर महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प हे भारतातील पहिले डार्क स्काय पार्क बनले आहे। जानेवारी 2024 मध्ये महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प हे भारतातील पहिले गडद आकाश उद्यान किंवा इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून भारतातील पहिले आणि आशियातील असे 5वे उद्यान म्हणून मान्यता देण्यात आली आहे। कधी देण्यात आली? तर जानेवारी 2024 मध्ये। तर हे भारतातील पहिले इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क असणार आहे आणि हे आशियातील 5व्या क्रमांकाचे असणार आहे। तर ही मान्यता इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन म्हणजेच IUCN द्वारे देण्यात आली आहे। हा आशियातला 5वा प्रकल्प आहे। याआधी आशिया खंडात जपान आणि दक्षिण कोरियामध्ये असे प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत। तर डार्क स्काय पार्क म्हणजे असे क्षेत्र आहे जिथे फक्त नैसर्गिक प्रकाश असेल, कृत्रिम प्रकाशाचा अभाव असेल आणि त्या ठिकाणची हवा प्रदूषण मुक्त असेल। तर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजेच IUCN रात्रीच्या आकाशाचे नैसर्गिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संसाधन म्हणून अंतर्भूत मूल्य ओळखण्यावर भर देते। तर भारतातील पेंच व्याघ्र प्रकल्प या व्याघ्र प्रकल्पाला प्रथमच इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच ऑपरेशन अमृत कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे केरळ। तर जानेवारी 2024 मध्ये केरळ येथे औषध नियंत्रण विभागाने अमृत म्हणजेच एकूण आरोग्यासाठी प्रतिजैविक प्रतिरोधक तक्षक ऑपरेशन सुरू केले आहे। तर कधी सुरू केले? जानेवारी 2024 मध्ये। कोणत्या राज्यामध्ये? तर केरळ या राज्यामध्ये। आणि कोणी चालू केलेले आहे? तर केरळ राज्यातील औषध नियंत्रण विभागाने। तर याचा उद्देश राज्यात प्रतिजैविकांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवणे हा आहे। हा उपक्रम लोकसहभागातून राबवण्यात येणार आहे। या उपक्रमांतर्गत प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटीबायोटिक्स विकणाऱ्या फार्मसींबद्दल लोक औषध नियंत्रण विभागाला माहिती देतील किंवा मेडिकलवरती अचानक छापे देखील टाकले जाऊ शकतात। राज्य औषध नियंत्रण विभाग प्रतिजैविकांच्या विक्रीवर लक्ष ठेवणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिल्या बीच गेम्स 2024 मध्ये प्रथम क्रमांक कोणी मिळवला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश। भारतातील पहिले बीच गेम्स 2024 दीव मधील घोगला बीचवर आयोजित करण्यात आले होते। कोठे आयोजित करण्यात आलेले होते? तर केंद्रशासित प्रदेश दीव येथील घोगला बीचवर आयोजित करण्यात आले होते। तर हे जे गेम होते किंवा क्रीडा स्पर्धा होत्या ह्या 4 ते 11 जानेवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या। या खेळांमध्ये मध्य प्रदेश हा 7 सुवर्ण पदकासह एकूण 18 पदकांसह पदतालिकेत अव्वल स्थानावरती आहे। म्हणजे मध्य प्रदेश या राज्याने 7 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत आणि एकूण सुवर्ण पदकांमध्ये 18 सुवर्ण पदकांसह ते अव्वल स्थानावरती राहिलेले आहे। महाराष्ट्राने 3 सुवर्णसह एकूण 14 पदके जिंकली आहेत। तर तमिळनाडू, उत्तराखंड आणि दादरा नगर हवेली, दीव आणि दमण यांनी प्रत्येकी 12 पदके जिंकली आहेत। आसामने 8 पदके जिंकली आहेत, त्यापैकी 5 सुवर्ण पदके आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे सविता कंसवाल। जानेवारी 2024 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सविता कंसवाल यांना प्रतिष्ठित तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022 ने मरणोत्तर बहाल केलेला आहे। त्यात त्यांनी काय रेकॉर्ड केलेला आहे किंवा काय विक्रम केलेला आहे? तर त्या 16 दिवसात माउंट एव्हरेस्ट आणि माउंट मकालू चढणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत। तर त्यांनी 16 दिवसामध्ये 2 शिखरे सर केलेली होते, माउंट एव्हरेस्ट आणि माउंट मकालू। तर ह्या 2 शिखरे जे 16 दिवसामध्ये सर केलेले आहेत असा विक्रम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या होत्या। तर 4 ऑक्टोबर 2022 रोजी उत्तर काशी जिल्ह्यातील शिखर सर करण्यासाठी गेलेल्या सविता कंसवाल यांना हिमस्खलनामुळे आपला जीव गमवावा लागला होता। तर तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022 ने सविता कंसवाल यांना मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच IUCN रेड लिस्ट मध्ये असुरक्षित म्हणून कोणाला वर्गीकृत करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हिमालयीन लांडगा। जानेवारी 2024 मध्ये हिमालयीन लांडगा कॅनिस लुपस चान्को हिमालयात आढळणारा शिकारी प्राणी आहे। तर याला IUCN रेड लिस्ट मध्ये असुरक्षित म्हणून वर्गीकृत करण्यात आला आहे।
27 जून 2023 रोजी मूल्यांकन करण्यात आले होते. तर हिमालयीन लांडग्याचे लोकसंख्येच्या अंदाजानुसार असुरक्षित म्हणून वर्गीकरण करण्यात आलेले आहे. हिमालयीन लांडगा हा नेपाळ, भारत आणि तिबेट पठाराच्या हिमालयीन रांगेत आढळतो. तर आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ म्हणजेच INCU याची स्थापना 1948 मध्ये झाले. मुख्यालय आहे ग्लॅंड, स्वित्झर्लंड येथे. तर IUCN रेड लिस्ट मध्ये अशा प्राणी आणि वनस्पतींचा समावेश करण्यात येतो ज्यांची संख्या खूपच कमी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नीती आयोगाच्या अहवालानुसार गेल्या 9 वर्षात किती लोक बहुआयामी गरिबीतून बाहेर आले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे 24.8 कोटी. तर नीती आयोगाच्या अहवालानुसार गेल्या 9 वर्षात भारतात 24.8 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. तर भारतातील गरिबी दर 2013-14 मधील 29.17% वरून 2022-23 मध्ये 11.28% पर्यंत घसरला आहे. तर उत्तर प्रदेशात सर्वाधिक 5.94 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. तर बिहारमधील 3.77 कोटी, मध्य प्रदेशात 2.30 कोटी आणि राजस्थानमध्ये 1.87 कोटी लोकांची गरिबीची पातळी सुधारली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दरवर्षी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे 16 जानेवारी. तर स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 16 जानेवारी रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा केला जातो. 2021 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. तर पहिला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 2022 मध्ये साजरा करण्यात आला. तर स्टार्टअप इंडिया कार्यक्रम हा 2016 मध्ये सुरू करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच हवामान परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई, महाराष्ट्र. 12 जानेवारी 2024 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे हवामान परिषद 2024 आयोजित करण्यात आली होती. तर कोठे आयोजित करण्यात आली? तर महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी. कधी केलेली? तर 12 जानेवारी 2024 रोजी. थीम काय होती? भारतासाठी हरित संक्रमण डिकोडिंग. भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सरकारी उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी आर्थिक संसाधने आणि तांत्रिक क्षमता एकत्रित करण्यात खाजगी क्षेत्र, हवामान तंत्रज्ञान स्टार्टअप्स आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर चर्चा करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात पहिला राज्य क्रीडा दिन कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे 15 जानेवारी. तर जानेवारी 2024 मध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राचे पैलवान खशाबा जाधव यांचा जन्मदिवस 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. तर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या कराड येथील खशाबा जाधव यांनी 1952 हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुस्तीत पहिले वैयक्तिक कांस्य पदक पटकावले होते. तर हे भारताचे ऑलिम्पिक मधील पहिले वैयक्तिक पदक होते. महाराष्ट्रात पहिला राज्य क्रीडा दिन 15 जानेवारी 2024 रोजी साजरा करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सहकारी संस्थांमधील आंतर सहकार मजबूत करण्यासाठी नुकताच पायलट प्रकल्प कोणी सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमित शहा. तर 15 जानेवारी 2024 रोजी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकारी संस्थांमधील परस्पर सहकार्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील दिओदर येथे एका पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. तर सहकारी संस्थांमधील आंतर सहकार मजबूत करण्यासाठी 15 जानेवारी 2024 रोजी गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील दिओदर येथे पायलट प्रकल्प सुरू केलेला आहे. या प्रकल्पाचा उद्देश सहकारी संस्थांना त्यांची बँक खाती केवळ सहकारी बँकांमध्येच ठेवण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. गुजरात स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेने बनासकांठा आणि पंचमहाल जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला राबवण्यात आलेला सहकार से समृद्धी या संकल्पनेची संरेखित केलेला यशस्वी पथदर्शी प्रकल्प देशभरात सुरू होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पैठण. तर मराठवाडा साहित्य परिषदेचे पहिले एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलन जानेवारी 2024 मध्ये पैठण येथे पार पडले. विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान पैठण आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष नांदेड येथील शिक्षक, कार्यकर्ता आणि बाल साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत हे होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गांधी ए लाईफ इन 3 कॅम्पेन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे MJ अकबर आणि K. नटवर सिंग.
तर जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध लेखक एम.जे. अकबर यांनी सहलेखक के. नटवर सिंग यांच्या समवेत गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स या नवीन पुस्तकाचे अनावरण केले। हे पुस्तक महात्मा गांधींच्या जीवनावर आणि संघर्षावर प्रकाश टाकते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जानेवारी 2024 मध्ये जल्लीकट्टू कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे मदुराई, तामिळनाडू। तर मदुराई, तामिळनाडू येथील वार्षिक जल्लीकट्टू कार्यक्रम 15 जानेवारी पासून सुरू झाला आहे। हा उत्सव 3 दिवस चालणार आहे। तर जल्लीकट्टू हा राज्याच्या सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक आहे, कारण हा एक प्राचीन खेळ आहे। यामध्ये बैलाशी झुंज केली जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, लाई चिंग ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर याचे एक उत्तर आहे तैवान। तर तैवानमध्ये डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे उमेदवार आणि विद्यमान उपाध्यक्ष लाई चिंग ते यांचे दुसरे नाव आहे विल्यम लाई। तर यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे। ते तैवानचे पुढील राष्ट्रपती बनणार आहेत। लाई चिंग ते यांना 5 दशलक्षाहून अधिक मते मिळाली आहेत, जे एकूण मतांपैकी 40% पेक्षा जास्त आहेत। त्यांचे प्रतिस्पर्धी मिटांगचे उमेदवार हो यू यह यांना 33% मते मिळाली आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच 13वा दिव्य कला मेळा कोठे सुरू झाला? तर याचे योग्य उत्तर आहे नागपूर। तर जानेवारी 2024 मध्ये दिव्यांग उद्योजकांना सक्षम करण्यासाठी 13वा दिव्यांग कला मेळा नागपूर, महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात आला होता। तर हा मेळावा 12 जानेवारी ते 21 जानेवारी 2024 या कालावधीत होणार आहे। सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने याचे आयोजन केले आहे। तर कधी आयोजित करण्यात आलेला आहे? तर 12 जानेवारी ते 21 जानेवारी रोजी। कोठे आयोजित करण्यात आला? तर नागपूर, महाराष्ट्र येथे। आवृत्ती कितवी आहे याची? तर 13वी आवृत्ती आहे। आणि आयोजन कोणी केलेले आहे? तर सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने। दिव्य कला मेळा हा देशभरातील विविध दिव्यांग उद्योजक कारागिरांसाठी उत्पादने आणि कारागिरीचे प्रदर्शन करण्यासाठी आयोजित केला जातो। 12वा दिव्य कला मेळा 2023 चे सुरत, गुजरात येथे आयोजन करण्यात आले होते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 17 जानेवारी 2023 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।